CPR रुग्णालयात बोगस दिव्यांग प्रमाणपत्र देणारी यंत्रणा कार्यरत, शिक्षकांनाही मोठ्या प्रमाणावर खोटी प्रमाणपत्रे दिली असल्याचा दावा. घोटाळेबाजांवर कठोर कारवाई करा अन्यथा न्यायालयात जाणार, उपनेते संजय पवार. छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात बोगस दिव्यांग प्रमाणपत्र देण्याचे रॅकेट गेल्या अनेक वर्षापासून सुरू असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते संजय पवार यांनी पत्रकार परिषदेत केला. या प्रकरणात काही दलाल, कर्मचारी आणि संबंधित अधिकारी सामील असल्याचा त्यांनी दावा केला. पवार यांनी सांगितले की या रॅकेटमुळे खऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांचे नुकसान होत असून कोट्यावधी रुपयांची अनियमितता झाल्याची माहिती समोर आली आहे. काही सरकारी कर्मचारी, अधिकारी आणि शिक्षक बोगस दिव्यांग प्रमाणपत्राचा वापर नोकरी, बढती व बदलीसाठी करत असल्याचेही त्यांनी म्हटले. पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की एका व्यक्तीची शस्त्रक्रिया CPR रुग्णालयात न झालेली असतानाही त्याबाबतचे प्रमाणपत्र देण्यात आले. अशा प्रकारची बोगस कागदपत्रे आणि डिस्चार्ज कार्ड तयार केल्याचे त्यांनी पुराव्यानिशी सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी 356 शिक्षकांची दिव्यांग प्रमाणपत्रे तपासण्याचे निर्देश दिल्यानंतर CPR प्रशासनाने ही प्रकरणे हायर सेंटरकडे रेफर केले. याबाबत पवार यांनी प्रश्न उपस्थित करताना शासन निर्णयात अशी तरतूद नसल्याचे सांगितले. या सर्व प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधित अधिकारी आणि डॉक्टरांवर कारवाई करावी, तसेच त्यांनी दिलेली सर्व दिव्यांग प्रमाणपत्रे पुनर्तपासणीसाठी घ्यावीत अशी मागणी पवार यांनी केली. तसेच या डॉक्टरांच्या नावाने महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलकडे रजिस्ट्रेशन रद्द करण्याचा प्रस्ताव पाठवावा असेही त्यांनी सांगितले. पवार यांनी प्रशासनाला कारवाईची मागणी करताना असेही सांगितले की कारवाई न झाल्यास हे प्रकरण शासन किंवा न्यायालयात नेले जाईल. पत्रकार परिषदेस युवा सेनेचे मनजित माने, अवधूत साळोखे, विराज पाटील, संतोष रेडेकर, अक्षय मोरे, संजय जाधव आदी उपस्थित होते. पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी जिल्हा प्रतिनिधी श्रावण खांडेकर सह संपादक डॉक्टर युवराज मोरे. घोटाळा नाही, हा आरोग्य विभागातील महाघोटाळा म्हणावा लागेल मला. आणि तो सुद्धा दुर्दैवाने खोटे अपंगाचे दाखले देऊन पैसे मिळवता हा गोरखधंदा अनेक वर्षापासून सरकारी दवाखान्यात सुरू आहे. आणि त्याचे पुरावे मी आज आपल्या समोर दिलेले आहेत. वरिष्ठ डॉक्टरांच्या सह्या आहेत यावर. ज्या एका व्यक्तीची हृदय शस्त्रक्रिया इथं झालीच नाही, पहिल्यांदा सांगितलं इथं झालेली आहे म्हणून. आम्ही खोलवर माहिती घेतल्यानंतर समितीचा अहवाल दिला, त्यात हृदय शस्त्रक्रिया आमच्याकडे झालेली नाही असं त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे. त्यानंतर जो डिस्चार्ज कार्ड असतं ते डिस्चार्ज कार्ड काढलं, त्यांनी 100 रुपये भरले. त्या सही कुणाची आहे तर सिव्हिल सर्जन, त्या तत्कालीन सिव्हिल सर्जनची सही आहे. आणि आता त्यांनी मला माहिती अशी दिलेली आहे की ते डिस्चार्ज कार्ड सुद्धा ते खोटं आहे. मग सगळंच खोटं आहे, मग खरं काय? बरं, हे काय प्रेमापोटी झालं का? तर नाही. प्रत्येक ठिकाणी एक मेनू कार्ड ठरलेला आहे. दाताला किती पैसे, कानाला किती पैसे, डोळ्याला किती पैसे, आरोग्याला आपल्या आर्थोला किती पैसे, ह्या पैशाचं मेनू कार्ड ठरवणारे एक CPR मधला दलाल आहे आणि जिल्हा दलाल हे ठरवून वरिष्ठांपर्यंत ही साखळी पोचलेल्या भ्रष्टाचाराची. आणि जर असं होणार असेल तर मग अपंग, जे खरे अपंग आहेत त्यांना लाभ मिळणारे, कारण का त्यांना राजकीय कुठं आश्रय नाही, त्याच्यावर पैसे नाहीत. म्हणून आंबेडकर साहेब, मुश्रीफ साहेब आणि मुख्यमंत्री साहेबांनी त्यात लक्ष घातलं पाहिजे. आणि खरोखर मग कुणी असून दे, CS असून दे, हेड ऑफ द डिपार्टमेंट, ज्यांनी सह्या केल्यात खोट्या नाट्या, सगळ्या खोट्या नाट्या सही केल्या आहेत. शिक्षक, आणि जर शिक्षक जर असे करणार असतील तर तुम्ही विद्यार्थ्यांना काय धडे देणार? देशाचं भविष्य कसं घडणार? इथं TET घोटाळे होत आहेत, दादा भुसे काय बोलत नाहीत, इथं हे घोटाळे होत आहेत. आणि दुर्दैवाने म्हणावं की सुदैवाने म्हणावं, दोन्ही मंत्री आरोग्याचे आमच्या जिल्ह्यातले आहेत. आंबेडकर साहेब आपण परवा बोलला होता की माझ्या डिपार्टमेंट जर कुठे घोटाळा होत असेल, पटाळ होत तर मला सांगा, आपण ते दोघं मिळून करू. मी साहेब तुमच्या याला तयार आहे. त्यानंतर मुश्रीफ साहेब तुम्ही सुद्धा, कारण एक डिपार्टमेंट तुमच्याकडे, एक डिपार्टमेंट त्यांच्याकडे आहे, हे ताबडतोब ही तपासणी वरिष्ठ लेवल झाली पाहिजे. तुकाराम मुंडे साहेबांना विनंती करीन, बलकटे साहेबांना विनंती करीन मी की साहेब हा महाराष्ट्रातला घोटाळा आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये फक्त नाही आहे, अहिल्यानगरमध्ये ते झालं. आणि अशा पद्धतीने गले लठ्ठ पगार घेऊन, सगळ्या सुविधा घेऊन असे नालायक, असे यांना शरम वाटली पाहिजे. असे अधिकारी टाळवतं लोणी खाना असतील तर त्यांना नुसते सस्पेंड नाही, त्यांना बडतर्फ करा, त्याच्या फौजदारी गुन्हे दाखल करा. आणि सगळे आतापर्यंत त्याच्या कारकिर्दीमध्ये जे आतापर्यंत दाखले दिलेत त्याची फेर पडताळणी करा. म्हणजे दूध का दूध, पाणी का पाणी होईल. ह्यात शिक्षक असून देत, सरकारी नोकर असून देत, प्रमोशनसाठी तुम्हाला दाखले लागतात, तुम्हाला नोकरीवर दाखले तुम्हाला लागतात, योग्य ठिकाणी बदलीसाठी दाखले लागतात. खोटे नाटक करून तुम्ही हे करत असाल तर त्यांना जे घेणार आहेत आणि जे देणार आहेत त्यांना दोघांना सुद्धा शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी करतो. पोलीस ऑफ इंडिया न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.